जरा हसत खेळत काम केलं म्हणजे टेन्शन कमी येतं ना. हो, नीलमचा नियमच आहे ना. आता तुम्हाला तर सांगितले की आमच्या वाडीला पूर्ण आले सुतक, त्यामुळे आमच्या पूजेची तारीख ढकलली पुढं. आता म्हणाल की नीलम सुतक आले तर घरची साफसफाई काय करते? अहो, हा व्हिडिओ अगोदरचा आहे, 2-4 दिवस अगोदरचा व्हिडिओ काढलेला होता. टाकायला वेळ नाही भेटला ना. हो, अहो, मुद्दामूनच माझ्या सासूबाईनं उंच सूनबाई आणली असेल, असं एका टंगडीत किचनवर चढते ना, म्हणून पूर्ण घराचा कानाकोपरा साफसफाई होते ना. ते सगळं साफसफाईचं काम माझ्याकडे दिले आईने. काय करायचं? अहो, ते खिडकी धुताना हात कापता कापता माझा वाचला नाही तर आज काय माझं खरं नव्हतं. सगळा हात रक्तबंबाळ झाला असता, नवीन स्टाईला खराब झाल्या असत्या. हो, पाक ते किचनचा कटला म्हणजे घर माझ्या मापाचं केलेलं दिसते. किचनवर चढल्यावर पण त्याची माळा माझ्या हाताला लागते. म्हणजे एका टांगडीत किचनवर, दुसऱ्या टांगडीत माळ्यावरती, अशी माझी गत झालेली आहे. अहो, त्या टाकीतलं पाणीच संपलं. बोलतात ना, दुष्काळात 13वा महिना. पप्पाने काय केलं माहितीये का? टाकीत पाणी चढवलं आणि खालचा संडासातला नळ चालूच, म्हणजे वरनं चढते आणि खालनं वाहते. असं काय, अशा आमच्या 12 भानगडी. जिथं नीलम असेल तिथं नुसता कांड होतच होतं.